बिहारीपूर पूल व राष्ट्रीय महामार्ग मुखेड मतदारसंघातून एका टोकापर्यंत गेलेला महामार्ग आहे। लेंडी नदीच्या सबमर्जर्समुळे त्या ठिकाणी लोक 25 किलोमीटर लांबून यायचे आणि तो सुद्धा रोड बरोबर नव्हता। बिहारीपूर पुलामुळे मुक्रमाबाद व मुखेड 40 किलोमीटर कमी झालं। हा रस्ता होण्यापूर्वी मुक्रमाबाद परिसरातील 60 गावं मुखेडला यायच्या त्रासामुळे मुक्रमाबादला वेगळा तालुका बनवा याची मागणी करायची। राष्ट्रीय महामार्ग 161 व बिहारी पुलामुळे लोक वेगळ्या तालुक्यांची मागणी विसरून गेले आणि मुखेडला यायचा त्यांचा प्रवास अतिशय सुखकर झाला। मुखेडला मुक्रमाबाद येथील लोक 40 मिनिटात पोहोचू शकतात। मुक्रमाबाद येथील नागरिकांच्या शेकडो एकर जमिनी ह्या बिहारीपूर व डोरनाळी शिवारात आहेत। पूल होण्या अगोदर त्या शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी 20 किलोमीटर अंतर कापावं लागत असे, जे की त्यांची शेती नदीच्या पलीकडे होती। पुलामुळे शेतकऱ्यांची ही 20 किलोमीटर पायपीट बंद झाली। हा, मी अशोक चंद्रबसप्पा देशमुख मुक्रमात राहणारा, माझी अलीकड शेती आहे साहेब। आणि हे आमदार साहेबांनी एवढा मोठा पूल केला आहे नितीन गडकरीच्या माध्यमातून, आणि खूप महत्त्वाचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि या पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला त्या शेताला यायचं म्हणजे 14 किलोमीटर 10 किलोमीटर यावं लागतं। आता ती एकदम 10 मिनिटांमध्ये आम्ही शेताला येतो साहेब। आणि बिहारीपूर आणि मुखेड हे एक पाऊण तासात आम्ही आता मुखेडला चालतो। आणि नाहीतर 14 किलोमीटर किंवा देगलूरहून आपलं टाकळीहून असं हळणी मार्ग आम्हाला मुखेडला जावं लागतो। मुक्रमाबाद येथील बाजारपेठ ही निजामकालीन तालुका असलेली बाजारपेठ होती। येथील बाजारपेठेत नदीच्या पलीकडील 20-25 गावच्या लोकांचा संपर्क संपूर्ण पावसाळा व हिवाळा तुटलेला असायचा। पूल झाल्यामुळे त्यांचा संपर्क बाजारपेठेत रोज होऊ लागला। बेन्नाळ, सावळी हंगरगाव, खदगाव येथील नागरिक मुखेडला तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी जाण्यासाठी हा पूल होण्याच्या अगोदर मरखेल, देगलूर, एकलारा या मार्गे मुखेडला जात असत। मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव होता। त्यावेळेस 2009ला मुखेड मतदारसंघ खुल्या वर्गासाठी झाला ओपन। मग त्यावेळेस 2009ला हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे आमदार झाले होते मुखेड तालुक्याचे। त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब मशनेरला एका कार्यक्रमानिमित्त आले होते। त्यावेळेस आम्ही 11 गावातील लोकांना मागणी केली की लेंडी नदीवर पूल बांधा। 11 गावच्या लोकांना दळणवळणासाठी, लेकराला शाळेला जाण्यासाठी अडचण येऊ लागली। तर मीच काय म्हणता, देव बी मुख्यमंत्री झाला तर इथला पुलाची मागणी मान्य होऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी त्यावेळेस जनतेला उत्तर देऊन पत्रात निराशा टाकून पाठवून दिले। ज्यावेळेस मी 2015 साली यावेळेस भासवाडी बिहारीपूर गट ग्रामपंचायतचा सरपंच झालो, त्यावेळेस आमच्या गावचे मुलं मुक्रमाबादला कामानिमित्त गेले होते। त्यांच्यावर वीज पडून दोघं मृत्यू पावले इथं नदीवर। तर आमदार साहेबांना इथं भेट द्यायला आले होते घरी सांत्वनपर भेटीसाठी। त्यावेळेस साहेबाला म्हणलं, साहेब या नदीवरलं पूल झालं तर चांगलं झालं असतं, तर आम्ही ठराव देऊ तेवढे 10-11 गावच्या लोकांना। तर साहेब म्हणले, आमदार साहेब तुषार राठोड साहेब म्हणले की बाबा ठराव वगैरे काय द्यायची गरज नाही, आपल्या केंद्रामध्ये नितीनजी गडकरी साहेब मंत्री आहेत, त्यांच्या कानावर मी घालतो। आणि ह्या रोडमध्ये जे नॅशनल हायवे 61 जे मंजूर झाला त्याच्यामधून आपण हे रोड असा पूर्वी त्या बाजूला सर्वे झाला होता हळणी मार्ग, तर ते पूल रोड इकडल्या मार्गाने करून त्या पुलाची मागणी पूर्ण करून म्हणून जवळपास 65 कोटी रुपयाचा पूल आमदार तुषार राठोड साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला। तर आज घडीला नाहीतर गळ्या इतक्या पाण्यातून लोकांना यावं लागतं, तर असे बरेच लोक नदीमधून वाहून गेले। आता हे पूल झाल्यापासून रात्री बेरात्री कधीही कोणी बिमार पडो किंवा लेकरू शाळा जाओ कधीही जाता येऊ लागले। त्याच्यामुळं आमदार तुषार राठोड साहेबांमुळे हे पुलाचं काम शक्य झालं। आणि इकडल्या लोकांना जे अंधारामध्ये जे गाव होतं त्या अंधारामधलं गाव उजेडामध्ये आलं। एक आमचं भासवाडी बिहारीपूरच नसून इकडे डोरनाळी, भेंडेगाव, भाटापूर, रावणगाव असे बरेचसे गाव जे लेंडीपुडी क्षेत्रात गेल्यात, त्या गावासाठी हे पूल एकदम देवदूतासारखं उभा राहिला। त्याच्यामुळं सर्व लोकांना, सर्वसामान्य लोकांना आणि जे लीडर म्हणत होते की पूल होणार नाही म्हणून, त्यांना सुद्धा हे पुलाचं काम झाल्यामुळं कधी बी जाऊन येऊन लोकांना भेटायला लागलं, मतदानाचा प्रचार करायला लागलं। आता हे
मुख्यमंत्र्याचे पिय राहिलेले बालाजी पाटील खदगावकर कुठं होते, कोणामध्ये काय नाही माहीत नाही. ते आता येऊन इथं या साहेबाच्या शाळेवर शाळा शिकून सगळं शिकून आता हे साहेबाला कुठं तर विकासाच्या ह्याच्यामध्ये आडसर आणायचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ह्या सर्कलला विकासापासून वंचित ठेवणारे लोक आणि इथून मी वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु या मुखेड कंधारचे विधानसभेचे जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत. आता पहिल्याचा काळ राहिलेला नाही. तर आम्ही सगळे लोक तुषार राठोड साहेबाच्या मागे आम्ही भक्कमपणे उभा आहोत. गोरगरीब जनता सर्व साहेबाच्या मागे आहे. एवढंच मी 2 शब्द बोलतो. या काळामध्ये पहिलेच्या काँग्रेसच्या काळामध्ये हे फूल होईना म्हणून म्हणलेले आहेत आणि आता फूल झालेलं आहे. आमदार साहेबांना फूल केलेले आहेत आणि जायला यायला लोकांना समधी भरपूर सोय झालेली आहे. एवढा मोठा रस्ता झाला, रोड झाला आणि कामाला आमच्या साहेबाच्या माध्यमातून चांगलं काम झालेलं आहे. आम्हाला मुक्रामबादला या जायची सोय चांगली झालेली आहे.